बुल्ढाना जिले के जलगांव जामोद से नांदुरा मार्ग पर आज सुबह छात्रों और ग्रामीणों का गुस्सा फूट पड़ा। वजह थी एसटी बसों का अचानक गांव को बाईपास करना और छात्रों को बीच रास्ते में उतार देना। मामला येरली गांव के पास का है, जहां बसें पुराने पुल के बजाय नए पुल से जाने लगी है। इससे मानेगांव और येरली गांव के छात्रों को स्कूल कॉलेज जाने में भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। सूत्रों से मिली जानकारी के अनुसार छात्रों को रात में अंधेरे में सुनसान जगहों पर उतार दिया जाता है, जिससे उनकी सुरक्षा भी खतरे में है। इसी के चलते आज ग्रामीणों ने बसों को रोककर रास्ता जाम कर दिया। सूचना मिलने पर पुलिस और एसटी डिपो मैनेजर पर मौके पर पहुंचे और प्रदर्शन कर रहे ग्रामीणों से बातचीत की। समझौते के बाद डिपो प्रबंधक ने आश्वासन दिया और अब सभी बसें गांव होकर ही जाएंगी। आश्वासन के बाद आंदोलन शांतिपूर्वक समाप्त कर दिया गया। इस पूरे घटनाक्रम ने प्रशासन की लापरवाही पर सवाल खड़े हो रहे हैं। आज येरळी या ठिकाणी ज्या बसेस वरतून जातात येरळी पुलाव नवीन पुलावरून जे विद्यार्थ्यांची गैरसोय होते। विद्यार्थी रात्री 8 वाजता इथून 1.5 किलोमीटर फाटा आहे, इथून विद्यार्थ्यांना पूर्ण जंगलातून जावं लागते, मुली जातात। जर येत्या कदाचित भविष्यात जर काही मुलीवर कोणता काही अत्याचार म्हणा की आजकाल पाहता आपण की बलात्कार दिवसेंदिवस वाढत आहेत, तर अशा काही गोष्टी झाल्या तर याला डेपो मॅनेजर साहेब, सर आपलं नाव काय? डेपो मॅनेजर पवन टाले डेपो मॅनेजर साहेब हे या गोष्टीला जबाबदार राहतील काय? आणि जे यांच्या कर्मचाऱ्यांची वर्तणूक आहे, प्रवाशांची, लहान लहान मुलांची, बसांत बसा, इथं थांबू नका, इथं थांबत नाही, घरी जा, विद्यार्थी शाळेत जात नाही टाईमवर, इथून जे 1.5 किलोमीटर चालत जावं लागतं जंगलानं, तर येता कदाचित कोण्या मुलीला काही झालं अनर्थ तर याला जबाबदार कोण राहील? डेपो महामंडळ जबाबदार राहील का या गोष्टीला? कोण राहील? या गोष्टी सर्व शासनाने, मुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंददादा जाधव, आमदार साहेब चेंचूक संचिती यांनी या गोष्टीची काळजीपूर्वक विनंती डेपो मॅनेजर आम्ही यांना केली। त्यांनी सुद्धा या गोष्टीची सर्व जबाबदारीनं पाहणी करून डेपो मॅनेजर यांना सांगावे। जळगाव जामोद ते नांदुरा या येरळीचा पूल लागतो। त्या येरळीच्या पुलावर हा जुना पूल आहे आणि यावर मध्यंतरी पाऊस पडल्यानंतर गाळ साचला होता। त्या गाळामुळे महामंडळाच्या प्रत्येक बस जाऊ शकत नव्हती, म्हणून आपण पर्यायी मार्ग जो वरतून जो नवीन पूल बनलेला आहे तिथनं मार्ग वळवला होता। आता गावकऱ्यांचं जर निवेदन आपल्याला जर खालचा जर गाळ PWDने जर काढून दिला आपल्याला आणि सुव्यवस्थित करून दिला तर आपण तिथं त्या मार्गे गाडी आपल्या जे बस चालू करून विद्यार्थ्यांची गैरसोय टाळू। आम्ही रात्री 8 वाजता येतो, आमची ट्युशना पण असतात ना, शाळा सुटल्यानंतर आम्हाला ट्युशना पण लागते ना, आणि बसवाले म्हणतात की आम्ही इथे उतरून देणार नाही, इथेच उतरायला घेणार, आम्ही तिथे उतरून देणार नाही। मग आम्ही करा का? सकाळपासून मी 9 वाजतापासून याला 4